तर आपण जो विचारलेला आहे की क्रीडा म्हणून संघाला कसं तयार केलेलं आहे, कसं संघाला हाताळलं, तर सांगण्याचा उद्देश एवढा आहे की हे विद्यार्थी चॉकबॉलचा सराव दररोज 2-3 तास करतात आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली आणि त्यांनी अनेक संघांना पराभूत करून द्वितीय क्रमांक पटकावला। तर यामध्ये सांगायचा उद्देश एवढाच की यांचा सराव, यांची मेहनत यामुळे यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळवलेलं आहे। सर ही स्पर्धा तेलंगणा राज्यामध्ये मारिया विद्यालय शहादनगर येथे नुकत्याच संपन्न झाल्या। किती संघ होते? यामध्ये मुलींच्या 14 संघांनी सहभाग नोंदवला होता आहे। गौरी भोसलेनं कामगिरी कशी केलेली खेळाडूंच्या? गौरी भोसले एक अष्टपैलू खेळाडू आहे। तिनं अनेक राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, राज्यस्तरीय राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत पदक मिळवलेली आहे आणि ती एक हर हुन्नरी खेळाडू आहे। तर तिची ज्या वसईविरात राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या होत्या तिथं तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि राष्ट्रीय स्पर्धेतसुद्धा तिनं चांगली चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला रौप्य पदक मिळवून दिलं। तर शेवटी खेळ आहे, खेळ म्हटलं की जय आणि विजय या दोन्ही गोष्टी होत असतात। तरी आमच्या खेळाडूंनी चांगल्या पद्धतीनं वेस्ट बंगालशी सामना केला, पण शेवटी 18 आणि 14 अशा 4 गुणांनी आमचा महाराष्ट्र संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं। जरी आता द्वितीय क्रमांक आला असेल, निश्चितच पुढच्या वेळेस आम्ही राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून देऊ अशी मी आपणास ग्वाही देतो। सर हां, आपण म्हणता जगात जर्मनी आणि भारतात परभणी। खरोखरच जगात जर्मनी आणि भारतात परभणी आहे, कारण परभणीमधून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले, पण आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा घडलेले आहेत। याच्यामध्ये लंगडीमध्ये आमच्या 2 मुली आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रद्धा कदम आणि अंकिता मोरे ह्या 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत। तसंच 100 किलोमीटर धावण्यामध्ये ॲथलेटिक्समध्ये परभणी जिल्ह्याची ज्योती गवते ही सुद्धा खेळाडू आहे। असे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या परभणी जिल्ह्यातून घडलेले आहे। म्हणूनच आपण म्हणतो जगात जर्मनी आणि भारतात परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.